नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आणि लाडक्या बहिणी वाट बघत आहे. फेब्रुवारी हप्ता संपून गेला. मार्च महिन्याची आज आहे 14 मार्च. मार्च महिना पण जवळजवळ अर्धा संपला असंच आपण म्हणूया, कारण की आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. तर लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार कधी? कारण की आजपर्यंत अजूनपर्यंत GRसुद्धा आलेला नाही. तर GR समजा आता उद्या तर रविवार आहे, आज आहे शनिवार. जर सोमवारी म्हणजे 16 तारखेला जर GR आला तर 100% पाडव्याला वितरण ही सुरुवात होऊ शकते. 100% पाडव्याला वितरणाची सुरुवात ही होऊ शकते. परंतु कदाचित बघा 14 मार्च जे पिवळा मी तुम्हाला बाण दाखवत आहे ते आज आहे 14 तारीख आणि ज्यावर मी गुलाबी रंगाचं अंडरलाईन केलेले आहे तिथे आहे 19 मार्च पाडवा. तर 19 मार्चला पाडवा आहे, गुढीपाडवा आहे की जो आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा 3.5 मुहूर्तापैकी एक खूप महत्त्वपूर्ण असा सण आहे. त्यामुळे 100% अशी अपेक्षा आहे आपल्याला की आपलं महाराष्ट्र सरकार या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरणाची सुरुवात करेल. कारण की आता जवळजवळ म्हणजे बरेच असे आता जसं की इतर योजनांचे पण हप्ते सरकारने द्यायला सुरुवात झालेली आहे. आता ज्याप्रमाणे आपण गेस केलं होतं, म्हणजे आपण अंदाज केला होता असा की मी तुम्हाला 2 तारखा सांगितल्या होत्या की 8 मार्च म्हणजे महिला जागतिक दिनाचा इंटरनॅशनल वुमन डे किंवा गुढीपाडवा अशा 2 तारखा आहेत मार्च महिन्यामध्ये. कारण की गुढीपाडवा हा आपला संपूर्ण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा 3.5 मुहूर्तापैकी सण आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निधी तर नक्कीच पाठवला असेल महिला व बालविकास विभागाला. परंतु महिला व बालविकास विभागाकडून वितरणाला सुरुवात ही गुढीपाडव्याला व्हावी अशी आपण अपेक्षा करूया आणि इच्छा करूया. तर 100% असे खात्री वाटत आहे की पाडव्याला लाडक्या बहिणींना वितरण सुरू होईल फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची. तर लाडक्या बहिणी काळजी करू नका, कारण की 8 तारखेला नाही मिळाला, गुढीपाडव्यापर्यंत 100% लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता हा मिळेल. तर लाडक्या बहिणी ज्यांनी उशिरा KYC केलेली आहे त्यांनाही जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा मिळेल. ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता कारण की त्यांची कदाचित KYC सरकारपर्यंत पोहोचली नसेल, परंतु आता तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही हप्ते मिळतील. तुम्ही जर KYC तुमची पूर्ण केली असेल तर तुम्हाला नक्की जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते हे मिळणार आहे. तर लाडक्या बहिणी काळजी करू नका. हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा.